श्रमिक मंडल द्वारा संचालित संस्थान के आदिवासी और पिछड़े वर्ग के शिक्षकों के साथ अन्याय के खिलाफ भिवंडी में शिक्षकों ने जिला परिषद ठाणे के शिक्षा विभाग कार्यालय के सामने आमरण उपोषण शुरू किया है। उनका आरोप है कि प्रशासन की उदासीनता के कारण वेतन और नौकरी में देरी हो रही है। मुख्य मांगों में 2013 से 2025 तक की शिक्षक सूची को जल्द अपडेट करने और प्रकाशित करने की है। साथ ही 15 जून 2023 से शुरू हुई भर्ती प्रक्रिया के बावजूद नियुक्ति पत्र जारी नहीं किए गए हैं। इसके अलावा 2013 से वेतन न मिलने वाले शिक्षकों को तात्कालिक वेतन देने और प्रशासन से न्याय की मांग की गई है। उपोषण में शिक्षक नंदूलाल दशरथ वर्ठा और राठौड़ गजानन शामिल है। शिक्षक संगठन ने प्रशासन से जल्द कार्यवाही की अपील की है। आतापर्यंत कोणीच भेटायला आलं नाही, एकही कर्मचारी खाली आलेला नाही किंवा कोणीच आलेला नाही। आणि हा अन्याय आम्हाला या उन्हाचं काय वाटत नाही, कारण अशा उन्हापेक्षा मोठा अन्याय आमच्यावर केलेला आहे। त्यामुळे हे उन्हात आम्ही बसणार, त्याच्यात काय झालं आमचं तरीच काय हरकत नाही। आणि हे ऊन आम्ही हे चटके घेणार, कारण याच्या आधी पण आम्हाला हे चटके अन्यायाचे मिळालेले आहेत आणि आम्हाला न्याय मिळण्यासाठी अशा उन्हामध्ये भर दुपारी उन्हामध्ये आम्ही बसलेलो आहे। बाबासाहेबांच्या देशामध्ये बाबासाहेबांनी एवढी मोठी राज्यघटना लिहिलेली आहेत आणि आपण लोकशाहीच्या मार्गाने आम्ही इथे बसलेलो आहोत। मुळात तर एवढं जवळपास 12 वर्षाचं अन्याय आमच्यावर झालेलं आहे। एवढं तर अन्याय व्हायला नाही पाहिजे, पण तरी आमच्यावर अन्याय झालेला आहे। आणि आज बघा, आम्हाला आज या अवस्थेमध्ये एवढ्या मोठ्या उन्हामध्ये आम्हाला बसण्याची वेळ आलेली आहे। असे निकृष्ट दर्जाचे नेतृत्व या समाजामध्ये आहेत, तोपर्यंत असेच अन्याय लोकांवरती राहणार आहे। तर अशा निकृष्ट दर्जाच्या आणि खालच्या दर्जाच्या लोकांना वेळोवेळी जॉब विचारायला पाहिजे। आणि जोपर्यंत असे लोक आहेत तोपर्यंत कधीच लोकांना न्याय मिळणार नाही। तर या तपत्या उन्हामध्ये अशीच हे बाहेरून आम्ही तपतोय, पण आतमधून आम्ही किती तपलेलो आहोत हे त्याच व्यक्तीला जाणीव होते जो व्यक्ती चटका खाल्लेला आहे। बाकी आपण दुसऱ्यापर्यंत भावना आपण समजू शकत नाही। धावपळीचा जमाना आहे, त्याच्यामध्ये जो चटका खाईल त्यालाच ती जाणीव होते, बोलण्यातून ते लोकांना समजणार नाही। आणि जोपर्यंत दुसऱ्यांना याची जाणीव होणार नाही तोपर्यंत त्यांना कळणार नाही। तर पर्याय नाही आमच्याकडे, आणि आम्ही असे चटके किती खायला तयार आहे। आम्ही न्यायासाठी आलेलो आहोत। आम्ही इथे जोपर्यंत आम्हाला न्याय भेटणार नाही आम्ही ठामपणे इथेच आम्ही राहणार आहोत। आम्हाला न्याय पाहिजे। आज माझे मिस्टर इथे उपोषणाला बसलेत उन्हातानात। आज त्यांचं जर काही कमी जास्त झालं तर मी शासनाला जाऊन विचारेन। पोरं पण माझे मी दोघांनाच ठेवून इथं आज त्यांच्याबरोबर आले।